जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण मराठीमधल्या एका ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवला आहे। आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला VNचा कोड मी प्रोव्हाइड केला आहे, त्यामुळे हा जो काही व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितला तो तुम्ही जस्ट एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकताय। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काही VNचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। VNला ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर काही या प्रकारचा इंटरफेस येणार आहे। आता सिंपलरित्या वरती जो काही स्कॅनरचा ऑप्शन दिसतो याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। स्कॅनरवरती क्लिक केल्यानंतर जो काही गॅलरीचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आता मित्रांनो जो काही कोड मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे सिंपलरित्या त्या कोडला तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। ओके, तर इथे जो काही कोड आहे तो कोड मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो। एकच मिनटं। तर सिंपली हा कोड इथं मी सिलेक्ट केला आहे। कोड मित्रांनो हा जो काय आहे तो आपलं मराठी एडिटर टेक जे काही चॅनल आहे त्यांचा आहे, तर त्यांच्या सगळ्यात अगोदर मी त्यांना क्रेडिट देतो की आपलं जो काही त्यांचा कोड आहे तो त्यांनी यूज करायला आपल्याला परमिशन दिली आहे। आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी यूज टेम्पलेटवरती सिंपलरित्या क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या गॅलरीमध्ये जे काही तुमचे फोटो असतील ते फोटो एक एक करून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत। ओके, तर इथं मित्रांनो जेवढे पण फोटो आहेत इथं बघू शकता 92 काहीतरी क्लिप आहेत। तर सिंपली 92 तुमचे जे काही फोटो असतील तर ते सिलेक्ट करा। आणि मित्रांनो एवढे जर तुमचा फोटो नसतील तर तुम्ही जो काही तुमचा फोटो आहे त्याच्या डुप्लिकेट कॉपी करून ते तुम्ही सारखे ॲड करू शकता, काय प्रॉब्लेम येणार नाही। ओके, तर इथे जेवढे पण फोटो आहेत ते सगळे फोटो मी इथे ॲड करून घेतो। तर मित्रांनो फोटो ॲड केला आहे। फोटो ॲड केल्यानंतर आता सिंपली नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकताय आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी तयार झाला आहे। आता मित्रांनो सिंपलरित्या सेव्ह करण्यासाठी जो काही तर तुम्हाला आयकॉन दिसतो शेअरचा यावरती क्लिक करायचं आहे। ज्या प्रकारे केलं स्क्रीनवरती तुम्हाला सेटिंग दिसते आहे एक्सपोर्ट करायची, सिंपली एक्सपोर्ट सेटिंग ठेवायची आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।